लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचं आहे। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी शासनाने रॅम्प, व्हीलचेअर, सहाय्यक कर्मचारी तसेच आवश्यक ती सर्व मदत केंद्रांवर ठेवण्यात आली। त्यामुळे कोणत्याही मतदाराला अडचण येणार नाही। सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावून कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। दरम्यान मतदान, मतमोजणी आणि सुरक्षा व्यवस्थेत कुठलीही ढिलाई किंवा हस्तक्षेप होऊ देऊ नका, आचारसंहिता भंग करणाऱ्यांना कोणतीही मुभा देऊ नका, उल्लंघन दिसताच तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा असाही आदेश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिला। कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी येडगे यांनी घेतला। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली रेडेकर, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, नगर परिषद प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, नायब तहसीलदार विलास भिसे यांच्यासह नगरपालिका व महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते। पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, आचारसंहिता लागू झाल्यानंतर तिचं काटेकोर पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांवर असल्याचं स्पष्ट करत प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध राहतील। निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे। मतमोजणी केंद्रावर देखील कडक सुरक्षा ठेवली असून मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलं। तबक मैदानातील मतमोजणी केंद्र, सीताबाई पटवर्धन हायस्कूल, सैनिकी पॅटर्न शाळा व गोठणपूर परिसरातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकारी येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांनी पाहणी केली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाणी, निरीक्षक जीवन पाटील, बांधकाम अभियंता गजेंद्र गवळी, पालिका अधीक्षक श्रद्धा वळवडे, शिवमाला भोसले आदी उपस्थित होते।